विनंती असेल की आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणून स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर हालिमजी साहेबांच्या माध्यमातून दिले जाणारे 1000 रुपये देखील आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येतील. तर सामन्यांकडे वळतो आहोत. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स म्हणून निश्चितच संबोधलं जातं. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 संघाचा जर आपण विचार केला, क्रिकेट हा खेळ एकात्मतेचं प्रतीक आहे. एकूणच जर पाहिलं तर क्रिकेट खेळामध्ये हार आणि जीत ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरी पाहायला मिळत असली तरी मैदानाच्या बाहेर आपले संबंध हे मैत्रीपूर्ण असणं गरजेचं आहे. आणि एखाद्या सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जर मिसबिहेवियर करत असेल तर त्याला दंडित करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग तो एखादा इंडिव्हिज्युअल खेळाडू असो, एखाद्या संघाचा समर्थक असो किंवा त्या संघाचा पुरस्कर्ता असो, त्या संघाला त्यांच्या मिसबिहेवियर बद्दल निश्चितच दंडित करणं. आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना तर या सर्व गोष्टी अगदी बारकाईनं पाहिल्या जातात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 संघाचा जर आपण विचार केला तर या संघाला प्रत्येक सामना, तो जो सामना या स्पर्धेमध्ये तो संघ खेळेल त्या प्रत्येक सामन्यासाठी त्यांना 2 धावांची पॅनल्टी असेल. मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीचा प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडला, खरं तर हा प्रकार दुःखदायक जरूर आहे, परंतु क्रिकेट खेळाडूंना कुठेतरी यामधून एक शिस्त लागावी याकरता कळंबोली क्रिकेट असोसिएशनने घेतलेला हा जो निर्णय आहे आणि या निर्णयाला समर्थन दर्शवलं गेलं. कोणत्याही प्रकारचा अगदी विचारणा न करता दिला गेलेला हा जो निर्णय आहे त्या निर्णयाला मात्र निमूटपणे सहन केलं. त्याबद्दल मी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 संघाचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक करतो. कारण क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये शिस्त असणं गरजेचं आहे आणि ती शिस्त या संघानं दाखवली आहे. जरूर काही वेळेला सामने अशा प्रकारचे होतात की तिथे खेळाडू आपला थोडासा जो संयम आहे ना तो संयम कुठेतरी गमावतात आणि अशा प्रकारचं चित्र खरं तर मागील काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं ना तर हे चित्र खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता या ठिकाणी घेतला गेलेला असोसिएशनच्या माध्यमातूनचा जो निर्णय आहे तो निर्णय मात्र स्वागतार्ह ठरला आहे. आणि इथून या स्पर्धेसाठी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 या संघाला मात्र प्रत्येक सामन्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी असेल. आणि हा संघ जर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये दाखल होतोय तर मात्र त्याकरता विचारणा ही नक्कीच केली जाईल. आय थिंक फायनलसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पॅनल्टी नसेल, परंतु त्या अगोदरच्या सामन्यांमध्ये मात्र तुम्हाला 2 धावांच्या पॅनल्टीसह निश्चितच प्रत्येक सामना खेळावा लागेल. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार वसूल केला, आपला दमखम फलंदाजीचा दाखवला, परंतु त्यानंतर मात्र संभाजी घोरपडे वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी करण्याची धमक अगदी या वर्षीच्या म्हणजेच 2024-2025च्या क्रिकेट हंगामामध्ये निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम देखील या गोलंदाजाच्या नावावरती आहे. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ओळखलेत की एका एका धावेचं महत्व काय आणि ती एक एक धाव आपल्या संघासाठी किती महत्वाची आहे. खरं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये अर्थातच 24, 25 आणि 26 जानेवारीला आपल्याला KPLचा थरार देखील या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. आणि या अनुषंगानं प्रत्येक खेळाडू जणू आपलं सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करतोय. नुकताच झालेल्या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना फलंदाजच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या ज्या नजरा आहेत त्या नजरा मात्र आपल्याला दादू पाटीलकडे वळताना देखील पाहायला मिळाल्या. म्हणजे हे जे असे काही खेळाडू आहेत ना की ज्या खेळाडूंचा खरं तर या लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वाधिक विचार हा संघ ओनरच्या माध्यमातून केला जाईल. आणि बरेचसे असे खेळाडू आहेत, अगदी अक्षय सरोदेचे देखील इनिंग आम्ही घरी होतो त्यावेळेला पाहिली, त्यानं कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. अगदी पहिल्या पर्वापासून या खेळाडूंना आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचे मात्र मन जिंकलेत. यावेळेला मात्र लॉफ केलाय चेंडूला आणि चेंडू जातोय सी बार रेषेच्या पलीकडे, येतोय आमच्या मुख्य मंचावरती षटकार. तर 6 धावा यावेळेला मात्र घडाघाती प्रहार केलाय हर्षद पवार उर्फ दादू. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला आणि त्यानंतर मात्र
पुढील सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला. अगदी धावा धावफलकावरती उभारल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जातं हे ठाऊक आहे आणि म्हणूनच की काय यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार ऑन द नीज आले आहेत आणि कमालीचं टायमिंग दाखवलंय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 16 पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून मात्र केली गेलेली आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जरी 2 धावांच्या पॅनल्टीसह हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला असला तरी देखील दमखम आहे फलंदाजीमध्ये. सुहास करे ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकूणच जर पाहिलं तर गतवर्षीच्या केपीएलचा हंगाम अक्षरशः या खेळाडूंना गाजवला. 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरला आणि तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील तावीत ठरलेला हा सुहास करे मात्र दमदार फलंदाजी आपल्या या इनिंग मध्ये साकारतोय. तब्बल 16 धावा धावफलकावरती आल्या ज्यापैकी 15 धावा या सुहास करेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून त्यानं आपल्या डावाची सुरुवात केली आणि तिथून जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास मात्र एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळाला. एकूणच जर पाहिलं तर आज 10 संघांचा समावेश या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्यापैकी सामना क्रमांक 3 हा मैदानावरती सुरू आहे. एकीकडे दगडीचा तर दुसरीकडे मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी किंग्स 11 या 2 संघादरम्यानची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर बॅट बॉईज विरुद्ध काळभैरव आणि अंतिम सामना असेल तो सुपर डीजी माऊली विरुद्ध शिवगर्जना. आजचे हे पहिल्या फेरीतील 5 सामने आपल्याला पाहायला मिळतील. एकूणच जर पाहिलं तर 2 विजेते संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये अवघ्या 13 चेंडूमध्ये विजयाचं लक्ष्य गाठणारा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आपला आव्हान कायम ठेवून पाहायला मिळतोय. तर शेवटच्या चेंडूवरती निसटता विजय मिळवणारा साईकृपा संघ देखील दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. वा इथे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट तळपली आहे सुहास करेची आणि त्याला जास्तीत जास्त संधी देणं खरं तर मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये. परंतु खूप कमी वेळा आपल्याला अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतो की जिथे हॅपी सिंग सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. गोलंदाज यावेळेला मात्र प्रशांत. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वाईड दरम्यानला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव फलकावरती येईल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी स्वरूपाच्या धावा धाव फलकावरती आल्या. सुरुवात दमदार राहिली आहे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. वा इथून पुढे आणखीन एक नियम 18 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. कारण पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा होत्या. त्यानंतर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळतात. इथून पुढे जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक संघासाठी एक नियम आहे आणि तो नियम अशा प्रकारचा असेल की कोणीही पंचांच्या परवानगीशिवाय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. कोणत्याही प्रकारचं सिच्युएशन असो, कोणत्याही प्रकारचा मॅच असो, कोणत्याही खेळाडूला, समर्थकाला अथवा संघ पुरस्कर्त्याला मैदानाच्या आतमध्ये येण्याची मुभा नाहीये. ही दक्षता आपण घ्यायची आणि पंचांना विचारल्याशिवाय, पंचांनी दुजोरा दिल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये नाहक येण्याचा प्रयत्न करू नये. आणि असा खेळ जर कोणत्या संघानं मैदानाच्या आतमध्ये केला, असा प्रकार जर कोणत्या संघानं मैदानाच्या आतमध्ये केला तर ऑन द स्पॉट त्या संघाला धावांची पेनल्टी ही जरूर दिली जाऊ शकते. यावेळेला मात्र मनगटाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. दुसऱ्या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. प्रशांत लंबाते एक आघाडीचा गोलंदाज आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये जी गरज होती धावांची तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय सुनीलजी सावंत सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खेळणारा बॅड बॉईज स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ मात्र या ठिकाणी आलाय. त्याचे काही खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. चूक होणार नाहीये. संधी निर्माण केली गोलंदाजानं आणि त्या संधीला परावर्तित केलाय. विकेटमध्ये विकेट नंबर 1 पहिला फलंदाज मैदानातून परतताना रमाकांत यानं हा झेल टिपलाय. एकूणच पहिला हादरा इथे मात्र दिलाय आणि फलंदाज हॅपी सिंग मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. बरेचसे खेळाडू या संघामध्ये अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे. साधारणतः 4थ्या 5व्या किंवा 6व्या क्रमांकावरती जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ते जगराज सिंग संधू अर्थातच जागो. यावेळेला मात्र इरॅट नंबर 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोनही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. सुहास करेचा जर आपण विचार केला तर नो डाऊट
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून देखील या खेळाडूकडे ओळखला जातो. अगदी मॅच सिच्युएशन कशा पद्धतीची आहे, कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारणं गरजेचं आहे, संघाची सध्याची गरज काय आणि त्यानुसार माझा खेळ कसा असायला पाहिजे याची पुरेपूर जाणीव असलेला. आणि एकूणच जर पाहिलं ना तर मात्र फक्त कळंबोली क्रिकेटच नव्हे तर कळंबोली क्रिकेटच्या पलीकडे जाऊन देखील या खेळाडूंना मात्र गतवर्षी जवळपास 3 मॅन ऑफ द सिरीजच्या स्पोर्ट्स बायसिकल आपल्या नावावरती केल्या. KPLच्या हंगामामध्ये या खेळाडूंना अर्थातच 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरला. कळंबोलीला आणखीन एक बायकर बॅन गतवर्षीच्या KPL मध्ये मिळाला. आणि इथून मात्र प्रत्येक संघातील प्रत्येक जे युवा खेळाडू आहेत ना या खेळाडूंनी आपल्या खेळाचं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन मात्र उच्च कोटीचं ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्ही विविध संघ मालकांना आकर्षित करू शकता आणि जास्तीत जास्त बोलीसह तुम्ही मात्र त्यांच्या संघामध्ये सामील देखील होऊ शकता. एकूणच जर पाहिलं तर गतवर्षी चर्चा झाली कळंबोली प्रीमियर लीगची. प्रत्येक पर्वामध्ये कळंबोली प्रीमियर लीगनं काहीतरी नवनवीन देण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर मात्र ही स्पर्धा 3 दिवसीय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी संभाजी घोरपडे एक्सपिरियन्स कॅम्पेनर या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती. कारण ज्या प्रकारच्या धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात. 11:30च्या सरासरीनं या 23 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि इथून 1-2 विकेट्स कारण विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे. संभाजी घोरपडे म्हटलं ना तर विकेट टेकिंग ॲबिलिटी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी जी लिंक ओपन करण्यात आलेली आहे त्या लिंकवरती आपण लवकरात लवकर आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन करा. आयकॉन खेळाडू प्रत्येक संघानं ऑलमोस्ट आपले डिसाईड केलेले असतील. परंतु जे उर्वरित खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना लिलाव प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचं आहे कळंबोली प्रीमियर लीगच्या त्या खेळाडूंसाठी 7 तारीख ही शेवटची तारीख आहे. नंतर कोणतीही सबब ऐकली जाणार नाही याची मात्र आपण दक्षता निश्चितच या ठिकाणी घ्यायची आहे. आणि कळंबोली प्रीमियर लीगचा जर तुम्हाला घटक बनायचा असेल ना तर मात्र तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, संधी निर्माण केली पाहूया. परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांकरता षटकार या ठिकाणी आलाय. खरं तर दबाव जो आहे तो दबाव आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या दगडीचाळ संघावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. एकीकडे दगडीचाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ प्रचंड अनुभव त्याचबरोबर युवा जोश या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सारखा गोलंदाजीचा विकल्प या संघामध्ये उपलब्ध. परंतु संभाजी घोरपडे आघाडीचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजामध्ये धमक आहे विकेट मिळवण्याची. कदाचित विकेटची तलाश होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत मात्र हाही चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. क्षेत्र निवडलाय लॉंग ऑन रिझन मधून. 6 धावांकरता चेंडू अगदी मुख्य मंचाच्या वर त्या ठिकाणी थांबलाय. त्यामुळे नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होईल. मी स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं. अगदी आमच्या मुख्य मंचाच्या वर जणू मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांना ही मानवंदना असणार आहे. आमच्या समालोचन कक्षाला ही मानवंदना असणार आहे आणि चेंडू थेट आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक वर. 6 धावांकरता 36 धावा धावफलकावरती आल्यात. 36 रन्स ऑन द बोर्ड. कोण आहे? तर षटक क्रमांक तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तब्बल 36 धावा धावफलकावरती आल्यात. एकूणच जर विचार केला तर अर्धशतक सांघिक धावसंख्येचं धावफलकावरती पाहायला मिळेल का?
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जगराज सिंग संधू अर्थातच जागो आउटसाइड द ऑप्शनचा चेडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र चेडू काहीसा लो राहतोय. साइड ऑफ ऍक्शन गोलंदाजी करण्याचा हा जो रिवॉर्ड आहे ना तो रिवॉर्ड मात्र मिळतोय. पण प्रसाद तावरे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एकूणच जर पाहिलं ना तर त्यांचं देखील योगदान या स्पर्धांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आमच्या समवेत या ठिकाणी संतोष मदने जुडले गेलेत. खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी संतोषजी मदने असतील, विक्रमजी पवार असतील, प्रसादजी टावरे असतील, त्यानंतर जर आपण विचार केला तर मात्र प्रभातजी अंबोरे असतील. हे असे काही नावं आहेत ना की जी सातत्यानं तालुका लेवलचं क्रिकेट खेळताना कळंबोलीचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहायला मिळालं. अक्षरशः रायगड जिल्ह्याचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा संघ मात्र या ठिकाणी निश्चितच आपल्याला गेलेला पाहायला मिळाला. एकाच क्रिकेट हंगामामध्ये 15+ ट्रॉफीज या संघानं मात्र कळंबोलीचं क्रिकेट जे आहे ते क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेले. आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र अजिंक्य खटकाळे यांचा देखील आपण विशेष उल्लेख करूया. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं योगदान देखील या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं. आणि असे एक ना अनेक नावं आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर आमच्या समवेत या ठिकाणी रमेश जाधव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्यांचं योगदान देखील या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं राहिलंय. कारण या मुख्य व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान विक्रमजी पवार साहेब असतील, त्यानंतर सतीशजी थोरात साहेब असतील, या सर्वांचं. कारण एक ना अनेक संपूर्ण टीम आहे जी कळंबोली 11 नावानं अगदी तालुका लेवलचं क्रिकेट खेळताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि या सर्वच आयोजकांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. एकूणच जर पाहिलं तर धावा फलकावरती आल्यात 39 धावा. पहिलं लक्ष 50+ किंवा 55+ धावा धावफलकावरती उभारण्याचा असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती आल्यात. आपल्या वैयक्तिक 29 या धावासंख्येवरती सुहास करे आपल्याला पाहायला मिळतोय. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी मात्र सागर अनुसे आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्याची देखील या ठिकाणी प्रयत्न सुहास करेचा मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेला मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस आहे आणि चेंडू मात्र फाईनच्या क्षेत्रातून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. एकूणच जर पाहिलं तर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 59 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. आणि एकूणच जर पाहिलं तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत असताना चौकारानं सुहास पोहोचला आपल्या वैयक्तिक 33. संघाला मात्र घेऊन गेलाय ते 43च्या घरात. अक्षय सरोदे ज्यांना पहिल्या सामन्यात 9 चेंडू 33 धावा नाबाद करत असताना आपल्या संघाच्या विजय साकार केला होता. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू वळवला गेलाय. धावा धावफलकावरती निश्चितच या ठिकाणी एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय त्या 45 धावा. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. तर या ठिकाणी 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चेंडू पाहायला मिळतो. आणि या चौकारानं फलंदाज सुहास करे मात्र पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 39 आणि संघाला घेऊन जातोय तो अर्धशतकाच्या अगदी उंबरट्यावरती 49 धावा धावफलकावर. पण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज. वैयक्तिक अर्धशतक इथे पूर्ण केलं जाणार का? सांघिक अर्धशतक ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु त्याही पलीकडे जर पाहिलं तर सुहास करे बॅट मधून अर्धशतकीय खेळ मैदानावरती पाहायला मिळणार का? 11 धावांची गरज होती. यावेळेला मात्र चांगला षटक हाताळला जातोय. चांगला चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज सागर अनुसे सॅगी यावेळेला मात्र LIJ कडनं गोलंदाजी करत असताना कोणत्याही प्रकारचे धावफलकावरती अंकित नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि सामना क्रमांक 3 आपल्या समोर निश्चित पाहायला मिळतो. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कोप कमालीचं टायमिंग आहे. पंतांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू येतोय षटकार.
या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. तब्बल 55 धावांवरती मजल मारतोय तो फलंदाजी करणारा. 53 या धावसंख्येवरती षटकार आहे, त्यामुळे 55 या धावसंख्येवरती मजल मारतोय. या ठिकाणी अजूनही जर आपण पाहिलं तर आपले वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती आणि इथून मात्र पहा शेवटच्या 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती आणि काय कमालीची फलंदाजी. सुहास करेला विनंती आहे की आपलं बॅट उंचावून आपल्या तमामच्या हातानं मात्र या ठिकाणी अभिवादन करायचंय. वैयक्तिक 51 नाबाद ही खेळी मात्र सुहास करेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पहा टाळ्यांचा कडकडाट सांगतोय की या क्रीडा रसिकांना मात्र मन जिंकली आहेत आणि ज्या संघाचे पुरस्कर्ते असतील ना ते पुरस्कर्ते मात्र बेहद खुश झाले असतील सुहास करेच्या या परफॉर्मन्स वरती. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 61 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि तब्बल 62 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलं जाते ते प्रतिस्पर्धी संघासमोर. या ठिकाणी जर आपण पाहिला तर अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुहास करे नावाचं वादळ घुंगावलं आणि या वादळानं मात्र सर्व तोपरी अक्षरशः बिखरून ठेवला त्या दगडीचा संघाला. परंतु खेळाचा हा पूर्वार्ध होता. उत्तरार्धामध्ये अशाच प्रकारची फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या दरम्यान विनंती असेल बॅट बॉईज आणि काळभैरव स्पोर्ट्स क्लब कळंबोली दोनही टीमच्या कर्णधारांना की आपण टॉस साठी यायचंय. काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली अर्थातच काळभैरव पोपेटा स्पोर्ट्स कळंबोली आणि बॅट बॉईज या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा जरी धावफलकावरती 61 असल्या तरी 2 धावांची पॅनल्टी आहे, त्यामुळे 59 ही धाव कन्सिडर केली जाईल आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य असेल. दगडीचा संघानं ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. विजयासाठी आपल्या समोर 60 धावांचं लक्ष्य असेल. पहिल्या सत्रामध्ये 61 धावा धावफलकावरती बनवल्या, परंतु त्यामधून 2 धावा या मायनस पॅनल्टीच्या केल्या जातील आणि नवीन टार्गेट 59 ही धावसंख्या धावफलकावरती असेल आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य असेल. पहिल्या सामन्यामध्ये पॅनल्टीच्या धावांचा फारसा फरक पडणार नाहीये, परंतु हा संघ जर का या ठिकाणी विजेता ठरला तर मात्र पुढच्या सामन्यांमध्ये या 2 धावा पॅनल्टीच्या, कारण मिसबिहेवियर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघाकडून कोणत्याही खेळाडूकडून या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही. कळंबोली क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर स्वतःच्या काही नियमावली आहेत आणि या असोसिएशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जे काही डिसिजन्स आहेत ना ते डिसिजन, कारण एक काळ जर आपण पाहिला तर थ्रो गोलंदाजी कळंबोली क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोकावर काढताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यावेळेला नियम आला थ्रो गोलंदाजांना कशा पद्धतीने आळा घातला जाईल याचा सारासार विचार केला. तज्ज्ञ पंचांची नियुक्ती केली गेली आणि ज्या ज्या गोलंदाजांची आक्षेपार्ह गोलंदाजी होती ना त्या गोलंदाजांना लाईफ टाईम बॅन या मैदानावरती करण्यात आला, ज्यामुळे कित्येक असे खेळाडू होते की ज्यांचं करिअर कळंबोली क्रिकेट पुरतं मर्यादित आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून खऱ्या अर्थाने एक शिस्त कळंबोली क्रिकेटला लागली आणि तिथून एक स्वच्छ नीट अँड क्लीन क्रिकेट आपल्याला कळंबोली क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये कोणताही संघ, कोणताही खेळाडू, कोणताही पुरस्कर्ता किंवा कोणताही पाठीराखा जर मिसबिहेवियर करत असेल तर त्याला देखील योग्य या ठिकाणी न्याय, कारण क्रिकेट म्हटलं तर गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो आणि त्यामुळे ही जी शिस्तबद्धता आहे ना, आज ज्यावेळेला कळंबोली क्रिकेटचा उल्लेख होतो ना त्यावेळेला कळंबोली क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच उल्लेख केला जातो आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी कळंबोली क्रिकेटने घेतले गेलेला जो निर्णय आहे तो निर्णय मात्र या संघानं देखील मान्य केला. अशा प्रकारची चूक पुन्हा मैदानाच्या आतमध्ये होणार नाही याची त्यांनी शाश्वती दिली आणि या स्पर्धेपुरता म्हणजे या शृंखलेपुरता जर आपण पाहिला तर खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये 2 धावांच्या पॅनल्टीसह हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. खरं तर या गोष्टी आम्ही आवर्जून आपल्या समोर मांडतोय
कारण इथून पुढे भविष्यामध्ये कोणत्याही खेळाडूनं अशा प्रकारचा मिसबिहेवियर मैदानाच्या आतमध्ये करू नये. कारण हे जे सर्व काही चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये स्पर्धांचं आयोजन असेल किंवा विविध प्रकारच्या येणाऱ्या स्पर्धा ज्या आहेत, कारण अजूनही क्रिकेट हंगामाची ही सुरुवात आहे. 6वी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये किमान आपल्याला 12 ते 14 क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतात आणि अगदी क्रिकेट हंगामाचा समारोप हा आपण कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील करतो आणि त्यानंतर देखील काही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. त्यामुळे जी शिस्तबद्धता आहे ना, क्रिकेट म्हटलं तर त्यामध्ये शिस्तबद्धता असणं गरजेचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ जर आपण मिस आउट केला असेल तर नक्कीच सुहास करेनं वैयक्तिक अर्धशतकीय खेळ मैदानावरती साकारला, ज्यामध्ये त्यानं नाबाद 51 धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारल्या. तर 60 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज प्रशांत सावंत आणि त्याच्या समवेत मात्र सागर अनुसे. लक्ष मोठं आहे. प्रशांत पहिल्या चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतोय. सागर अनुसे तब्बल 5 षटकार 4 चौकार आणि 15 चेंडूमध्ये नाबाद 51. ही पहिल्या सत्रातील हायलाइट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली सुहास करे आणि तोच आता मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पंचांचा बोट आकाशाकडे. सागरचे प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडतायत. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय आणि पहिली विकेट इथे मात्र गमावली आहे ती दगडीचा स्पोर्ट्स कळंबोली संघानं. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद. पहिली महत्वाची विकेट इथे गमावली गेली आहे. सागर अनुसे सॅगी थोडासा फॉर्मची झगडताना हाही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो, दोनही डिपार्टमेंटमध्ये हा खेळाडू थोडासा या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु या खेळाडूचा जो खेळ आहे ना, कारण कळंबोली प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूवरती देखील बऱ्याचशा संघ मालकांच्या नजरा असतील, बऱ्याचशा संघाच्या नजरा असतील आणि हा खेळाडू जर का त्याच्या बॅक ऑन ट्रॅक आला ना तर मात्र या मैदान गाजवण्याची क्षमता, कारण गोलंदाजी आणि फलंदाजी हे दोनही शस्त्र त्याच्याकडे आहे. दोनही डिपार्टमेंटमध्ये तो पारंगत आहे. चला टॉससाठी यायचं आहे. आय थिंक सूरजदा या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे टॉस नक्कीच केला जाईल. काळभैरव पोपेटा विरुद्ध बॅट बॉईज या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक संघाचं जे बॅटल आहे ना ते बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला पहिल्याच चेंडूला फेस करत असताना प्रशांत सावंतच्या बॅटमधून मात्र आपल्याला हा चौकार पाहायला मिळतो. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, अशा प्रकारचा हा फटका या ठिकाणी नक्कीच एक्झिक्यूट केला आणि सुहास करेसारख्या फिरकीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हा जो हल्ला बोल आहे तो मात्र 4 धावा देऊन जातोय. तर या ठिकाणी मात्र पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू खेळण्याचा मानस. खरं तर धावांचं लक्ष 60 धावांचं आहे. पहिल्या सत्रामध्ये 61 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या, 2 धावांची पॅनल्टी, त्यामुळे टार्गेट हे 59 पुरतं मर्यादित राहिलं आणि 59 धावा धावफलकावरती आल्यानंतर तुम्हाला विजयासाठी 60 धावांचं लक्ष. अजूनही येणारे 20 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेट नंबर 3 नितीन डांगे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे लाऊड अपील आहे. पंचांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. अरे अश्वितन काव्या घरून येतो. हॅलो, तर इथे मात्र लाऊड अपील निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. पंचांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आणि धावा धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 6. यावेळेला पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. यष्टांना खेटून उभा असणारा एसटी रक्षक पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र गॅदर होत नाहीये, अन्यथा फलंदाज हा पॉपिंग क्रीजच्या बाहेर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असता. इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो बॅट बॉय स्पोर्ट्स कळंबोली या संघानं.
आपला निर्णय आणि निर्णयानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 56 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 56 धावा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कळंबोली 11 स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत कळंबोली 11 चषक 2025 एक दैदिप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आणि या स्पर्धांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना, राजनजी सोना पुन्हा एकदा आमच्या समेत या ठिकाणी समालोचन कक्षाच्या माध्यमातून जुडले गेलेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये ना राजन आपण असं चित्र पाहतो की 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतात, परंतु त्यामधला एक संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतो आणि दुसऱ्या संघाला मात्र या स्पर्धेला खाली हात निरोप द्यावा लागतो. आणि हेच कुठेतरी आमच्या आयोजकांनी हेरलंय. आणि जो संघ सेमीफायनल पर्यंत मजल मारेल त्या संघाला देखील या ठिकाणी पारितोषिक, खरं तर पारितोषिक हे खेळाडूंसाठी महत्वाचं असतं. पैसा हा महत्वाचा नसतो, तर त्या संघासाठी पारितोषिक हे सर्वाधिक महत्वाचं असतं. आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील ट्रॉफीज देऊन त्या सेमीफायनलिस्ट संघांना मात्र या ठिकाणी गौरवण्याचा निर्णय या आयोजकांच्या माध्यमातून घेतला गेला. आणि एक संकल्पना मांडली गेली की सेमीफायनलमध्ये परास्त होणाऱ्या संघांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून किमान एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात यावा. आणि या गोष्टीला दुजोरा दिला गेला. एक सहज चर्चेतून सुरू झालेला विषय आणि त्यानंतर मात्र त्याला अगदी अस्तित्वामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांनी केला, ज्यामध्ये संतोषजी मदने, किरणजी डेंबरे, सतीशजी थोरात, विक्रमजी पवार, अजिंक्यजी खटकाळे, राहुलजी जाधव, प्रसादजी टावरे, त्याचबरोबर विनोदजी भिल्ल आणि त्यांचे सर्व सहकारी जे तालुका लेवलचं क्रिकेट सातत्यानं एक टीम बनवून कळंबोलीचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्या माध्यमातून मात्र घेतला गेलेला हा जो निर्णय आहे तो निर्णय मात्र स्वागतार्ह आपल्याला पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक आघाडीचा फलंदाज सागर अनुसे गमावल्यानंतर कुठेतरी जो धाव आहे त्या धावा या मर्यादित धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहिलं तर मात्र प्रॉपर टायमिंग करता येत नाहीये. दुसरं षटक घेऊन साई या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हातात आहेत. विजयासाठी 60 धावांचं लक्ष आणि 2 धावांच्या पॅनल्टीचा फारसा फरक या ठिकाणी पडणार नाहीये, कारण याच इनिंगमध्ये जर पाहिलं तर सुहासकरेच्या बॅटमधून आपल्याला अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली, जिथे शेवटच्या 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना इथे मात्र पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सावंत लोअर फुलटॉस चेंडू, लाईन ओळखता आली नाहीये आणि अगदी बॅटीची कड घेऊन प्लेट ऑन झालेत, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज क्रमांक 2 दुसरा फलंदाज बाद. दोन गडी बाद धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. अजूनही 50 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 50 धावा. खरं तर लक्ष कठीणतम आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय सावंत थोडंसं इंजर्ड आहेत. येताना आपल्या समवेत रनर घेऊन देखील ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. पण एकूणच जर पाहिलं तर मात्र इंजर्ड असताना खेळाडूंनी स्वतःची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण क्रिकेट एका सर्टन एज पर्यंत तुम्ही खेळता आणि त्यानंतर मात्र कौटुंबिक जबाबदारी, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही तुमच्या खांद्यांवरती असते आणि त्यावेळेला तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. साई थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. खरं तर ओळखलं की खेळाडू दुखापतग्रस्त आहे, त्याला फारसा फूट मुवमेंट करता येणार नाहीये, त्यामुळे एका ब्रॅकेटमध्ये एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला. प्रॉपर टायमिंग नाहीये, कारण अगदी तुमच्या शरीराचं संतुलन जिथे येतं ना त्या पायाला झालेली इंजरी आणि त्यातून मात्र इथे अक्षय, खरं तर अशा प्रकारचे चेंडू अक्षय सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. फलंदाज होतोय बाद. धावा धावफलकावरती आल्यात 3 गडी बाद 11 चेंडू झाले. त्या षटकातील 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आणि या सर्व विचारणा खरं तर
स्क्वेअर लेग पंच करतायत. मुख्य पंचांनी या विचारणा करणं गरजेचं आहे. चला खेळाडू अक्षय थोडंसं फास्ट करायचं आहे. इंजरी आहे जरूर. तर न्यू बॅटर प्रशांत यावेळेला मात्र ऑन साईडला टार्गेट काढायचा प्रयत्न होता. बॅटीचा इनसाइड एज बॉटम एज टो एंडला चेंडू हिट करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती. शिवम त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 48 धावांची गरज. 12 बॉल 48 रन्स रिक्वायर्स टू विन. इथे कोणत्याही गोलंदाजाला रिपीट करण्याचा प्रयत्न नाहीये. आपल्याकडे असणारे गोलंदाजीचे सर्व विकल्प वापरण्याचा प्रयत्न होतोय आणि हे गरजेचं देखील आहे. कारण कदाचित आजच्या दिवसभरामध्ये असंही सिच्युएशन तुमच्याकडे येईल की जिथे तुम्हाला एखादा गोलंदाज हा स्पेअर मध्ये असणारा गोलंदाज तुमच्याकडे यूज करण्याची संधी असेल. परंतु इथे चिंट्या गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीचा गोलंदाज आहे. अगदी मागील 2 वर्षापूर्वींचा जर आपण क्रिकेट पाहिला तर संदीप उर्फ चिंट्या मात्र या ठिकाणी आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेटचा देखील अनुभव या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. आज जर पाहिलं तर बरेचसे खेळाडू म्हणजे प्रशांत पुजारी या संघामध्ये अनुपस्थित पाहायला मिळतात. संतोष गोस्वामी अनुपस्थित पाहायला मिळतात. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. ऑलमोस्ट हा झेल टिपला होता परंतु शरीराचं संतुलन आहे ते संतुलन राखताना मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला गेला. आय थिंक नूरला आहेत त्या ठिकाणी. नक्कीच एकूणच जर पाहिलं ना तर नूरला ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपल्याला खळंबोली संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतात. इथे दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस निश्चितच नाहीये. 15 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना अजूनही येणारे 10 चेंडू आणि 45 धावांची गरज. यावेळेला 8व्या बॅटनं प्रहार केलाय जरूर परंतु चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे आणि फलंदाज क्रमांक 4 चौथा गडी मात्र या ठिकाणी गमावलाय. तो दगडीचा स्पोर्ट्स कळापोली या संघानं. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूरज भारदस्त शरीर यष्टीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या प्रकारचा सिच्युएशन आहे ना सूरज सारखे आक्रमक शैलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणं ही संघासाठी जमेची बाजू असेल. सावंत सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि खरं तर त्यांचा सामना यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आहे. खरं तर समाधान आहे कारण त्यांचा संघ दिवसेंदिवस खूप चांगल्या परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि जेव्हापासून काही खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये स्थान दिलं गेलं आणि खास करून मी अजित पाटील सरांचा उल्लेख या ठिकाणी निश्चितच करेल. नुकत्याच झालेल्या खारघरच्या मैदानावरती लेदरच्या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून सेंचुरी देखील पाहायला मिळाले आणि एकूणच जर पाहिलं तर संतोष गोस्वामी आणि अजित पाटील या दोनही खेळाडूंनी एकाच मॅचमध्ये T20चा तो सामना होता. तब्बल 275 धावा कुठल्या आणि दोनही खेळाडूंनी त्यामध्ये सेंचुरी लगावली. खऱ्या अर्थानं त्यामुळे जो करंट फॉर्म आहे ना तो फॉर्म कुठेतरी आपल्या संघासाठी या टेनिसच्या सामन्यामध्ये उपयुक्त पडेल का. कारण गुणवत्तेचा आपण नेहमीच जर या ठिकाणी विचार केला ना तर गुणवत्ता या संघातील बरेचसे असे खेळाडू आहेत की जे स्वतःला सिद्ध करतायत आणि अजित पाटील सरांचा जर आपण विचार केला तर अजित पाटील सरांकडे प्रचंड अनुभव आहे. भविष्यातील खेळाडू बनवण्याचं काम एजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी याच मैदानावरती असणाऱ्या क्रिकेट अकॅडमीमध्ये केले जातं जिथे जय सर असतील अजित सर असतील खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्याचा ॲज अ रिझल्ट जर आपण पाहिला ना तर RDCA मेन्सचा जो संघ आहे त्यामध्ये संतोष गोस्वामीची रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट मध्ये देखील निवड झालेली आहे. त्यानंतर एकूणच जर पाहिलं तर अविनाश उपाध्याय हा देखील अंडर-19च्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विराज याची देखील निवड या ठिकाणी RDCC या संभावित खेळाडूंच्या यादीमध्ये झाले. म्हणजे एकूणच जी त्यांच्या माध्यमातून मेहनत घेतली जाते ना
ती मेहनत मात्र रंग येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जवळपास 44 धावांची गरज. 6 चेंडू 44 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय महेश जगताप. एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज, परंतु आता मात्र भूमिका वेगळी आहे. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्क वरती आपण महेश जगतापला पाहतोय. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा. यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूचा टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे, प्लेसमेंट पाहायला मिळते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या चेंडूवरती महेशचं मात्र चौकारानं स्वागत केलंय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज सूरज चोरमले. आक्रमकता याही खेळाडूच्या बॅट मधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे, परंतु ज्या प्रकारचं प्रेशर आपण पाहतोय ना, ते प्रेशर सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करणार. यावेळेला महेश नो चेंडू आहे, बीमर संबोधला गेलाय आणि 2 धावा. नो प्लस 2. एकूण 2 धावांचा बोनस या ठिकाणी निश्चितच 3 धावांचा बोनस. नो प्लस 2 अशा एकूण 3 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 3 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 23. यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडस दिशा भरकटलेत. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. होय, डाव्या एसटीच्या किंचित बाहेर असणाऱ्या चेंडूला अवांतर घोषित केलं जाऊ शकतं या नियमावली अंतर्गत. 1+. यावेळेला इनसाइड आउटचा फटका वाडीश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय झेल. संदीप उर्फ चिंट्या याच्या माध्यमातून मात्र हा झेल कंप्लीट होतोय. आणखीन एक विकेट. 5वा फलंदाज इथे मात्र गमावला जातोय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडूंना संधी दिली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, गुरु आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर ही संधी दिली गेली आहे. खरं सामना थोडासा कठीण आहे, त्यामुळे या मैदानावरती गुरु या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे हे जे संधी आहेत ना, इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. इट्स अ नो बॉल. हा दुसरा बीमर चेंडू आहे, त्यामुळे गोलंदाजी इथून मात्र तुम्हाला करता येणार नाहीये. इट्स अ सेकंड बीमर. महेश याला गोलंदाजीचा विकल्प म्हणून जरूर आणलं गेलं होतं, परंतु इथे मात्र 2 बीमर चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले गेले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. नवीन गोलंदाज इथे आता गोलंदाजीसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि शिवमच्या हातामध्ये मात्र उर्वरित षटक दिले जाते. शिवम यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा मानस होता. फलंदाज गुरु मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि आता 33 धावांची गरज. याही वेळेला चेंडूच्या बेरीट प्रमाणे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेणं गरजेचं आहे. चेंडू तुमच्या बॅटमधून चौकार षटकार जर येत नसतील तर मात्र केवळ चेंडू इथे मात्र हवेमध्ये संदीप चेंडू जज करताय. झेल सुटलाय. धाव कोणत्याही प्रकारची नाहीये आणि तब्बल 32 धावेना मात्र हा सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतकीय खेळी करणारा सुहास करे ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सुनीलजी सावंत सर, आमचे गुरुवर्य आणि यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत आणि या